वचना जयाचिया तुका म्हणे तैसे होईजेत संगे तुका म्हणे तैसे होईजेत संगे वास लागे अंगे चंदनाचा ऐसियाचा संग देई नारायणा ओलावा वचना जयाचिया विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन विसरे चरण संताजिया विसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास ओम नमो ज्ञानेश्वरा 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरदिग प्रदेशं विधीन्द्रादिदेवेस्तदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो
झालो तुमच्या लाधलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वहेरू लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रायगडी मंदिरी वसे माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पिते अजन्मही काया ज्यांची ख्याती जोडली जगदीश्वरासी तया छत्रपती चरणासी साष्टांग दंडवत जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता विठ्ठल अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली विजाचेही ऐसियाचा संग देई नारायणा ओलावा वचना जयाचिया अमृताची उपमा संतांना तर दिलीच आणि त्यात संतांच्या संगतीचं महात्म्य सांगणारा तुकोबारायांचा हा अभंग आहे विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंद्य देहू निवासी असलेले परमपूजनीय प्रातस्मरणीय संत श्रेष्ठ तुकोबारायांचा 4 चरणाचा अत्यंत सोपा अत्यंत गोड मागणीपर या प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा आणि तो म्हणजे असा आज हनुमान जयंती व रेणुका माता यात्रा उत्सव निमित्त आपल्या लिंगसा या नगरीमध्ये सुरू असलेला हा नामयज्ञ सोहळा श्रीमद भागवत कथा आणि त्या निमित्त गावातील सर्वच माता भगिनी पुरुष मंडळ उपस्थित सगळ्याच श्रोते वर्गाच्या हृदयस्थ परमात्म्याला मी अत्यंत श्रद्धाभावाने नमस्कार करते वंदन करते श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती या न्यायानं परब्रह्म स्वरूपात असलेला अत्यंत अधिकारी असा श्रोता वर्ग माझ्यापेक्षा वय अनुभव ज्ञान या सर्व बाबतीमध्ये तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ आहात सगळ्यांच्याच हृदयस्थ परमात्म्याला मनभावाने वंदन करते कीर्तनाच्या साथीसाठी उपस्थित असलेले सर्वच टाळकरी मंडळी गायक सगळ्यांचीच नावं काय मला परिचयाची नाहीयेत आमचे रामेश्वर महाराज असतील त्यांचेही मनापासून आभार मानते आणि दुसरे अत्यंत गोड ज्यांचं आपण गायन आता ऐकलं असे आमचे महाराज पांडुरंग महाराज पळशीकर यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते दुसरे आमचे महाराज अरुण महाराज गुंजाळ यांचे सुद्धा मनापासून आभार मानते विनेकरी बाबा यांचे सुद्धा मनापासून आभार नाद ब्रह्मावर ज्यांची थाप आहे मृदंगातून उगाच नाही आवाज येत त्यासाठी पहिल्यांदा हात झिजवावे लागतात असे मृदंगाचार्य महाराज अमोल महाराज त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते आपल्या सगळ्यांची साथ उत्तम आहे आपल्या सगळ्यांना मिळून आजची कीर्तन सेवा ही भगवंताच्या चरणी अर्पण करायची त्यामुळे तुम्हाला एक विनंती करेल महाराज मी वक्तृत्वाला कमी पडणार नाही आपण गायनाला कमी पडायचं नाही विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे या अभंगामध्ये तुकोबाराया अमृताची उपमा संतांना देतात अमृताची उपमा संतांना देतात अमृताच्या वेलीला
अमृताचंच फळ येतं, पण वेल जर विषाची असल तर फळ मात्र विषाचंच येईल. म्हणून तुकोबराय अमृताची उपमा देतात. बघा, देहूमध्ये जन्माला आलेले आमचे तुकोबराय. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. जळी दगडा सहित वह्या, तारिल्या जैशाला ह्या. मने रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. अशी ज्यांची ख्याती आहे. तुकाराम तुकाराम दो नाम एक अंग, उनका सेतु भंग या इनका सेतु अभंग. बघा, त्रेतायुगामध्ये एक सेतू बांधला प्रभू श्री रामरायानं. काळाच्या ओघात तो सेतू भंग पावला असल, तो सेतू नष्ट झाला असल, पण या तुकोबरायांनी, या रामानं जो अभंग नावाचा सेतू बांधलाय, तो आज 450 वर्षानंतर सुद्धा तुमच्या माझ्या मनावर अधिराज्य गाजवतोय. महाज्ञान देती जयाला, जया भंग नाही असे ते अभंग. विठ्ठल जगाला महाज्ञान देतात, पण ते कधीच भंग पावत नाहीत. आज आमचा समाज दुभंग होत चाललाय. भाऊ भावाला बोलायला तयार नाही, बहीण बहिणीला बोलायला तयार नाही. सख्या जावा रोज घरात भांडणं, धुऱ्यासाठी रोज भांडणं. पण या दुभंगणाऱ्या समाजाला एकत्रित करण्याची ताकद फक्त आणि फक्त संत वाङ्मयामध्ये आहे. म्हणून भागवत धर्म मंदिराच्या कळस्थानी जे शोभले असे आमचे तुकोबराय. लोकांनी वेड्यात काढलं, लोकांनी निंदा केली. तुकोबराय असे जायचे मंदिरात भजन करायचे, तर लोक म्हणायचे, बघा बघा येडा तुक्या रात्रंदिवस टाळ कुटत बसतो. लोकांनी वेड्यात काढलं. पण तुकोबरायांनी त्यांना सांगितलं, मी जी भक्ती करतो ना, माझ्या येण्याचं प्रयोजन काय आहे. आपल्या येण्याचं प्रयोजन तुकोबराय सांगतात, धर्माचे पालन करीने पाखंड खंडन. तुकोबराय म्हणाले, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. वास्तविक आम्ही इथले नाही, आम्ही वैकुंठवासी. आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी. 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 बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग, आदराने भरले जग. झाडू संतांचे मार्ग, आदराने भरले जग. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग, आदराने भरले जग. झाडू संतांचे मार्ग, आदराने भरले जग. आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग, आदराने भरले जग. आपल्या येण्याचं प्रयोजन तुकोबराय सांगतात, मी का आलो. आणि आल्यानंतर सगळ्या संत मंडळीमध्ये प्रमुख ठरले, प्रातस्मरणीय ठरले. यच्चयावत जीवाच्या शाश्वत कल्याणाचा विचार भारतीय संस्कृतीने मांडला. त्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारे अनेक संत समाजात झाले, पण त्या संताचंही प्रतिनिधित्व ज्यांनी करावं असे आमचे तुकोबराय. लोकांनी निंदा केली, लोकांनी वेड्यात काढलं. तुकोबराय असे जायचे रस्त्यानं, तर लोक म्हणायचे, बघा बघा येडा तुक्या निघाला. आमच्यापैकी सुद्धा एखादं तरुण व्यक्तिमत्व कीर्तनाला जायचं म्हटलं तर लोक वेड्यात काढतात बघा. कारण कीर्तन प्रवचन हे सगळं म्हाताऱ्यांनी करावं. ज्याला काही काम नाही अशांनी भजन करावं, ज्याला काही काम नाही अशांनी कीर्तन करावं. ते सगळं टोपीवाल्या मंडळीचं काम असं लोकांना वाटतं. पण असं आहे का हो?
नाहीये. तुम्ही आम्ही सगळे या मार्गावरचे पायीक आहोत, या वाटेवरचे पायीक आहोत. हे तुमचं आमचं सगळ्यांचं भाग्य आहे. नामदेव महाराज म्हणाले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. हे तुमचं आमचं जन्मोजन्मीचं भाग्य आहे. कीर्तनाला कोण येतं? डोंगरे शास्त्री म्हणायचे, कथा के लिए जाने की हमारी औकात ही क्या है. कथा के लिए जाने की हमारी औकात ही क्या है. कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाके बिहारी बुलाते हैं. म्हणजे कथेसाठी कीर्तनासाठी ती माणसं येतात ज्यांना परमात्मा स्वतःहून बोलावतो. बघा आपलं किती मोठं भाग्य. आज परमात्म्याने आम्हाला स्वतःहून बोलावलंय. आम्ही मराठी म्हणून स्वतःचा फार अभिमान व्यक्त करतो. आम्ही महाराष्ट्रातले लोक, आम्ही मराठी माणसं करतो की नाही. पण कुणाला म्हणायचं मराठी? आचार्य आत्रेंनी व्याख्या केली मराठी माणसाची. कुणाला म्हणायचं? ज्याला ज्ञानोबांची एकतरी ओवी पाठ आहे. बघा बरं, लक्षपूर्वक ऐका. लोकांची कीर्तनाविषयीची अभिरुचीच बदलली आहे. भरपूर हसायला मिळालं की कीर्तन छान असं लोकांना वाटतं. विनोदाची कथा गोड लागे. विनोदाची कथा गोड वाटे. विनोदाची कथा गोड वाटे. देवाचे चरित नवड सर्वता. देवाचे चरित नवड सर्वता. विनोदाची कथा गोड लागे. विनोदाची कथा गोड लागे. देवाचे चरित्र नावडे सर्वता. देवाचे चरित्र नावडे सर्वता. विनोदाची कथा गोड वाटे. विनोदाची कथा गोड वाटे. म्हणून कीर्तनात विनोद नसावा, कीर्तनात मनोरंजन नाही तर आत्मरंजन असावं. आपुलिया सुख स्वार्था केलीच करावी हरिकथा. हरिकथेविन सर्वथा राहोची नाही. कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव. देवाला सुद्धा त्याचं कीर्तन आवडतं. म्हणजे आमचे नसलेले गुण लोकांनी गावेत असं आपल्याला वाटतं की नाही? माझी भाषा कळते की तुम्हाला? आपले नसलेले गुण लोकांनी गावेत असं आपल्याला वाटतं की? मग देवाला त्याचे असलेले गुण गायले तर त्याला किती आनंद होईल. म्हणून गुण संकीर्तन, नाम संकीर्तन आणि लीला संकीर्तन या 3 गोष्टी कीर्तनात पाहिजे. इथं आल्यावर तुम्ही आम्ही एका मायेनं बांधील आहोत. मायाधीनम जगत सर्वम. ती माया आम्हाला या भवसागरात नर्तकी सारखं नाचवतीये. आणि मायेनी नर्तकी सारखं नाचवू नये असं जर वाटत असेल तर नर्तकी या शब्दाच्या उलट करा. नर्तकी. कीर्तन वा विठ्ठल विठ्ठल. आणि कीर्तनाचा मूळ गाभा, कीर्तनाचं बेसमेंट काय असेल तर ते नाम आहे. आणि हे नाम कसं घ्यायचं आम्ही? तर नामच्या उलट करा. तुम्ही करा म्हणा. मनानं घ्यायचं, मनापासून घ्यायचं. म्हणून आजच्या कीर्तनाला मनापासून हजर बरं का. काही लोक देहानं इथं बसलेली असतात पण मन मात्र इथं नसतं. मन मात्र घरी. कुलूप नीट लागला असेल की नाही येतानी 10 वेळेस ओढून बघितलाय. चाबी फिरवली 10 वेळेस पण इथं आल्यावर सुद्धा कुलपाचं चिंतन. इथं चिंतन फक्त परमात्मा तत्व, भगवंताच्या गुणाचं, लीलाचं, नामाचं आणि त्याला ज्यांनी मोठं केलं अशा संतांच्या संगतीचं महात्म्य सांगणारं आजचं कीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल. काय सांगत होते? मराठी कुणाला म्हणायचं? ज्याला ज्ञानोबांची एकतरी ओवी पाठ असल, एकतरी ओवी अनुभवावी.
12व्या शतकात ब्रह्मविद्येचा सुकाळ ज्या ज्ञानोबारायांनी केला आणि माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके असा माय मराठीचा खऱ्या अर्थी गौरव ज्या ज्ञानोबारायांनी केला त्यांच्या भावार्थ दीपिकेतील एक तरी फार नाही. आणि दुसरी अट म्हणजे ज्याला माझ्या तुकोबारायांचा एक तरी अभंग पाठ असेल. काय ज्याला तुकोबारायांचा एक तरी अभंग पाठ असेल. आणि तिसरी अट म्हणजे मराठी कुणाला म्हणायचं सांगते, ज्याने माझ्या शिवछत्रपती प्रभूचा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक तरी गड एक तरी किल्ला पायाखालनं घालून आणलाय त्याला म्हणायचं मराठी विठ्ठल विठ्ठल. आमचं स्वतःचं निरीक्षण केलं तर आमचं एक आहे तर दुसरं नाही. पण ज्या महाराष्ट्रात तुम्ही आम्ही राहतो त्या छत्रपती शिवरायांचे आपल्यावरती उपकार आहेत. म्हणून गड किल्ला बघणं हे आपलं सगळ्यांचं मराठी म्हणून कर्तृत्व आहे. तुकोबारायांनी अमृताचीच उपमा का दिली हो? तुकोबारायांना दुसरी उपमा देता आली असती पण नाही दिली. का नाही दिली? चंद्राची उपमा देता आली असती पण दिली नाही, कारण चंद्राला दाग आहे. पण संतांना दाग नाहीये. संत निर्मळ आहेत, त्यांच्या चारित्र्यावर कसलाही दाग नाही. मग संतांना चंद्राची उपमा देऊन चालणार नाही म्हटले. मग चिंतामणीची उपमा द्यावी तर काय करतो चिंतामणी? मागितलं इच्छा केली तर देतो, पण संत कायम देत राहतात. म्हणून चिंतामणीची उपमा देऊन चालणार नाही. मग म्हणले कल्पतरूची उपमा द्यावी तर काय करतो? कल्पतरू मागितलं इच्छा केली तर मिळेल त्याच्याकडं. कल्पतरू खाली फळे येती मागितली, फळे येती मागितली, फळे येती मागितली. कल्पतरूची नाही, चिंतामणीची उपमा नाही. मग म्हणले सूर्याची उपमा. सूर्य काय करतो? दाह देतो, प्रकाश देतो. प्रकाश देत असला तरी सूर्य दाहक आहे, पण संत दाहक नाहीयेत. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. कल्पतरूची उपमा नाही. संतांचं हृदय आईसारखं आहे. आई जशी आपल्या लहान बाळाला दूध भात भरवते की नाही, तिचा कुठलाही स्वार्थ नसतो. चिंतामणी नाही, कल्पतरू नाही, सूर्य नाही, चंद्र नाही, एकमेव तुकोबाराय उपमा देतात संतांना अभंगाच्या पहिल्याच्या. अमृताची फळे अमृताची वेली, 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 त्याची पुढे चाली बीजाची ही. अमृताची फळे अमृताची वेली, त्याची फळे अमृताची
अमृताची वेली तेची पुढे चाली बीजाचेही ऐसी याचा संग देई नारायणा ओलावा वचना जयाचिया. आता तुकोबराय म्हणले वेल अमृताचे असेल तर फळ अमृताचं येईल. ज्ञानोबराय तुकोबराय निळोबराय सगळी संत मंडळी अमृतासारखं जीवन जगली. ज्यांनी स्वतःच्या प्रकाशानं जगाला शीतलता दिली. समाजाची अवहेलना पाहवत नाही. स्वतः जळले, स्वतः त्रास सहन करून घेतला, पण समाजाला अमृत दिलं. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखी संजीवनी तुम्हा आम्हाला दिली, पसायदान दिलं. सगळी संत मंडळी अमृतासारखं जीवन जगली. प्रभू श्री रामराय, हनुमंतराय, सगळे मातृपितृ भक्त श्रावण, सगळी मंडळी अमृतासारखं जीवन जगली. हो, राजमहालामध्ये पुत्र नाही, संतान प्राप्ती नाही. दशरथ राजाची गोष्ट, दशरथ राजे ही गोष्ट वशिष्ठाच्या कानी घालतात की काय करावं, घरामध्ये अपत्य होत नाही. वशिष्ठ 1, 2, 3 अशी गणित मांडतात आणि दशरथ राजे विचारतात घरामध्ये अपत्य नाही, काय करावं. वशिष्ठ सांगतात राजा, गणित हे गुंतागुंतीचं आहे, मला थोडासा वेळ द्यावा. दशरथ राजे म्हणतात ठीक आहे. दशरथ राजे आपल्या महालात परत जातात. पण त्या रात्री दशरथ राजाला एक स्वप्न पडतं. दशरथ राजाच्या हातून 2 पुरुष आणि 1 स्त्री मारली गेली त्या रात्री. स्वप्न भयानक. दशरथ राजे धावळ करतात, धावपळ धावपळ. काय असेल काय असेल या स्वप्नाचा अर्थ, मला असं स्वप्न का पडलं. माझ्या हातून 2 पुरुष आणि 1 स्त्री मारली गेली स्वप्नात. बघा, स्वप्नात कोणीतरी आपल्या हातून मारलं गेलंय म्हणून हा राजा एवढा त्रस्त होतोय. आमच्या हातून प्रत्यक्षात 4 जण मेले, आम्हाला काहीच फरक पडत नाही. असा तो दशरथ राजा. आणि दशरथ राजे वशिष्ठांच्या कानावर घालतात, राजा मला असं स्वप्न पडलंय, काय असेल या स्वप्नाचा अर्थ. वशिष्ठ म्हणतात राजा, स्वप्न हे गुंतागुंतीचं आहे, याचा परिहार होण्यासाठी तुम्हाला वनात जावं लागल, थोडीशी मृगया करून यावी लागल. दशरथ राजे म्हणले ठीक आहे. दशरथ राजे वनामध्ये गेले. दशरथ राजाच्या रथाचा खडखडत असा आवाज झाल्याच्या नंतर वनातले सगळे प्राणी सावध झाले. दिवसभर कोणी आलं नाही. आता संध्याकाळी एखादं जनावर मिळल म्हणून दशरथ राजे एका झाडावर जाऊन बसले. खाली पाणी आहे, एखादं जनावर येईल, पाणी पिण्याचा आवाज होईल, मग त्या आवाजाच्या दिशेनं झाडावरून बाण सोडायचा. आणि दशरथ राजाचा एक गुण होता, बाण मारण्याकरता त्यांना वस्तू बघायची गरज नव्हती. नुसता त्या वस्तूचा ध्वनी मिळाला आणि त्या ध्वनीच्या रोखानं बाण सोडला तर बाण लागलाच म्हणून समजा. नाद भेदी दशरथ. झाडावर बसले दशरथ राजे आणि त्याच वनातून एक श्रावण बाळ आपल्या आंधळ्या मायबापाला घेऊन काशी यात्रेला निघालेला आहे. मायबापाला चालवत नाही म्हणून कावड तयार केली. ती कावड स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि निघालाय श्रावण बाळ काशी यात्रेसाठी. तेवढ्यात आंधळ्या मायबापाला तहान लागली. पण श्रोते हो, तहानेचं दुःख त्यांनी सहन केलं. लेकरू धावपळ करतय, धापा टाकतय, त्रास करून घेतय, घामाघूम होतोय, त्याला एवढ्या रात्री कुठं सांगावं बाळा पाणी बघतोस का म्हणून. म्हणून सायंकाळ पासून रात्री 12 पर्यंत तहानेचं दुःख सहन केलं. सांगितलं नाही मायबापानी. पण आता दुःख सहन होईना, प्राण कासावीस झाला मायबापाचा. आणि बोलतात, श्रावणा पाणी बघतोस का रे, कुठं मिळतं का. बाळा सायंकाळ पासून तहान लागली रे, पण तहानेचं दुःख सहन केलं, तुला कुठं त्रास द्यावा. दिवसभर दोघाचाही बोजा असतो तुझ्या खांद्यावर, तुला कुठं त्रास द्यावा म्हणून सांगितलं नाही बाळा, पण आता बघतोस का रे पाणी. श्रावण म्हणला ठीक आहे. श्रावणानं एका झाडाखाली ती कावड टेकवली आणि निघाला कमंडलू घेऊन पाण्याच्या शोधात. श्रावण बाळ पाणी पाणी भेटते का कुठं बघतोय.
तेवढ्यात एका जागी पाणी दिसलं आणि निर्धनाला धन प्राप्त व्हावं एवढा आनंद त्या श्रावणाला झालाय. पाणी दिसत नव्हतं, पाण्यामध्ये आंधळे मायबाप दिसत होते. कमंडलू घेतला, त्या पाण्यामध्ये बुडवला. कमंडलू बुडवल्याबरोबर बुडबुड 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 असा आवाज झाला आणि त्या आवाजाच्या दिशेनं झाडावरती असलेल्या दशरथ राजानं बाण सोडला. सू करत बाण सप्पदिशी श्रावणाच्या छातीत घुसला. श्रावण बाळ आचकी देतोय, ताकद लावून तो बाण उपसतोय. छाती सगळी रक्तबंबाळ रक्तानं भिजले, पाय झटकतोय, पण त्याही अवस्थेत कमंडलूची मूठ घट्ट आवळून पकडतोय. माझ्या मायबापाला तहान लागले, त्यांच्यासाठी पाणी आहे. त्याही परिस्थितीमध्ये आवळून धरतोय मूठ. कुणी मारला हा बाण? माणसाचे शब्द. दशरथ राजा धावत धावत आला. अरे वेड्या, माणूस होतास, ऋषीपुत्र होतास, एखादा स्त्रोत म्हणत वाटचाल करायची. विनाकारण मारला गेलास वेड्या. मला वाटलं एखादं जनावर असल म्हणून मी बाण सोडला. माफ कर बाळा. श्रावण बाळ आचके देतोय, डोळे गरगर गरगर फिरवतोय. कुणी मारला हा बाण? अयोध्येचा राजा दशरथ. हो बाळ, मीच. ऐकून होतो राजा, स्वर्गातल्या इंद्राला मदत करता म्हणे लढाईत. आज काय पराक्रम गाजवला राजा? एका आंधळ्या मायबापाचा आधार संपवला राजा. आंधळ्या मायबापाचा आधार संपवला. माफ कर बाळा, चूक झाली माझ्याकडनं. माफ कर बाळा. राजा जा, मी माफ करेल, पण माझे आंधळे मायबाप तुला कधीच माफ करणार नाहीत राजा. जगाचा नियम असतो, मायबापानं मुलाचं लालन पालन करायचं असतं, पण माझ्या नशिबी ते सुख नव्हतं. मी माझ्या मायबापाचं लेकरासारखं पालन केलं. सकाळी उठायचो, त्यांना आंघोळ घालायचो, त्यांना जेवण बनवून द्यायचो, त्यांचे पाय चेपून द्यायचो. उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं काही करायचो. असंच एके दिवशी त्यांची काशी यात्रेची इच्छा झाली म्हणून निघालो होतो राजा. पण काय केलंस राजा? माझे मायबाप तिकडं तडपून तडपून मरतील रे राजा. माफ कर बाळा, माझ्या हातून फार मोठी चूक झाली रे. राजा जा, हे पाणी घेऊन जा. माझ्या मायबापाला तिकडं हे पाणी पाज आणि पाणी पिण्याच्या अगोदर त्यांना सांगू नको की मी गेलो, नाहीतर ते पाणी प्यायचे नाहीत. दशरथ राजे त्या रोखानं गेले. एका झाडाखाली आंधळे माईबाप बसलेले, यज्ञदत्ता आणि शूद्री माता. आणि लक्ष गेलं दशरथ राजाचं. जटा वाढलेला, दाढी वाढलेला, अंगावर सुरकुत्या असलेला म्हातारा बाप दिसला. सोबत आई होती. आई तेजस्विनी होती. आंधळे होते बिचारे दोघेही, पण दोघाच्याही कानाच्या शक्ती मात्र तीव्र झालेल्या. पावलं वाजली. आला वाटतं आपला श्रावण आला वाटतं श्रावण बाळ. बाळा, जवळच मिळाले ना पाणी, लांब जावं लागलं नाही ना फारसं. राजा एक नाही दोन नाही, राजा बोलत नाही. श्रावणा बोलत का नाहीस? त्रास होतो का रे आमचा? बोल ना बाळा, जवळच भेटलं ना पाणी, लांब जावं लागलं नाही ना फारसं. जंगलात जनावर आहेत रे, आलास ना सुखरूप. राजा बोलत नाही. श्रावणा बोल की. तू बोलला नाहीस तर या आंधळ्या मायबापाचा काय उपयोग रे? बोल श्रावणा. तू जर बोलला नाहीस तर आम्ही काय करावं रे? कुणाकडं बघावं, कुणाकडं मागावं हात? आणि दशरथ राजे विचारात पडलेत, आता यांना काय सांगावं. जर सांगितलं तुमचा श्रावण बाळ माझ्या हातून बाण मारून मारला गेला तर हे पाणी प्यायचे नाहीत. पाणी नेऊन दिलं तर म्हणतील तू का आलास, आमचा श्रावण बाळ कुठे? दशरथ राजे विचारात पडले. दशरथ राजानं तो कमंडलू आईच्या हातात नेऊन दिला. म्हातारी आई तेजस्विनी होती. आईनं कमंडलू सगट हात पकडला आणि आपल्या पतीला म्हणते, ऐकलं का बरं?
हात आपला, कमंडलू आपला आहे, पण हात आपला नाहीये. हातामध्ये अंगठ्या लागतात. राजा आहेस का रे या प्रांताचा? तुझ्या परवानगी शिवाय आत शिरलो म्हणून पकडलंस का रे माझ्या श्रावणाला? राजा एक नाही दोन नाही, राजा बोलत नाही. आता आता काय सांगायचं या मायबापाला? यांनी ओळखलंय राजा आहे म्हणून, आणि दशरथ राजानं घडलेली सगळी हकीकत सांगितली. आई, बाबा, मला माफ करा. माझ्या हातून तुमच्या मुलाला बाण लागला आणि श्रावण त्याच ठिकाणी प्राण देऊन पडलाय. माफ करा आई, बाबा. मी तुमची राहिलेली काशी यात्रा पूर्ण करेल. तुमच्या उत्तर आयुष्याचा भार माझ्यावरती असेल. माफ करा मला. अरे राजा, आता कसलं उरलं उत्तर आयुष्य? कसली उरली काशी यात्रा? आधार संपवलास रे म्हाताऱ्या मायबापाचा, आधार संपवलास. राजा, काय चूक रे माझ्या त्या बाळाची? का मारलंस? राजा, आतापर्यंत कधीच कोणाबद्दल मनात वाईट विचार आला नाही, पण आता हे कृत्य बघून असं वाटतंय की ज्यावेळी तू सुद्धा मरशील, पुत्र पुत्र म्हणून तडफडशील, पुत्र वियोगाने तडफडून तडफडून मरशील. राजा, आंधळ्या मायबापाचा श्राप आहे तुला. आणि दशरथ राजाला श्राप दिलाय श्रावण बाळाच्या आईनं आणि वडिलांनी. दशरथ राजाने त्यांचे राहिलेले विधी सगळे केले. पुत्र कामिष्टी यज्ञ सुरू झालं. यज्ञ नारायणाच्या हातामध्ये प्रसाद पात्र, ते प्रसाद पात्र वशिष्ठाने कुलगुरूंच्या हातामध्ये दिलं. 1, 2, 3 असे भाग केले प्रसादाचे. पहिला भाग दिला कौशल्या मातेला, दुसरा दिला सुमित्रेला आणि तिसरा दिला कैकईला. तिसरा दिला शेवटून दिला म्हणून कैकई रुसली. कैकईच्या हातातल्या प्रसादावर एका घारीनं झडप घातली. सत्वर भाग वशिष्ठाने केले. राया बोलविले सानिध्याची. प्रथम तो भाग कौशल्येशी दिला, तेने क्रोध आला कनिष्ठेशी. त्या प्रसादावर घारीनं झडप घातली आणि तो प्रसाद तिकडं अंजनी मातेच्या हातावर नेऊन सोडला. आणि तिथं अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. इथं हनुमंतरायाचा जन्म झाला. वैष्णवा माझी आदी श्रेष्ठ, वैष्णवामध्ये सगळ्यात श्रेष्ठ हनुमंतराया. बघा, देहूचे मालक हनुमंतरायांविषयी किती आदरभाव व्यक्त करतात. काय हनुमंतरायाची भक्ती हो. जी शब्द वापरलाय, शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा सुभटा. एवढं भक्तीचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे हनुमंतराया. हे संस्कार होते त्या अंजनी मातेचे. आईच्या दुधामध्ये ती ताकद होती. आज आईचं दूध राहिलं नाही. आता आली बाटली. जन्मापासून ते शेवटपर्यंत बाटलीच, फक्त तिच्या टोपणात बदल झाला. त्या आईच्या दुधामध्ये ती ताकद होती अंजनी मातेच्या. एवढं हनुमंतराय म्हणजे भक्तीचं मूर्तिमंत प्रतीक. आपण दुसऱ्याच्या गावात गेल्यावर शायनिंग मारायची नसते. आपण म्हणतो बघा, दुसऱ्याचं गाव आहे, आपण कशाला शायनिंग मारायची. पण हा वाघ दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढी जाळतो. हनुमंत महाबली रावणाची दाढी जाळी. अमृतासारखं जीवन आहे हनुमंतरायाचं. प्रभू श्री रामरायाचं जीवन अमृतासारखं आहे. पतीने पत्नी सोबत कसं वागावं हे आम्हाला रामायण शिकवतो. पत्नीने पतीचा किती आदर करावा हे आम्हाला रामायण शिकवतं. भावाने भावासोबत कसं वागावं हे आम्हाला रामायण शिकवतं. आईने मुलांबरोबर, वडिलाने मुलांबरोबर कसं वागावं हे आम्हाला रामायण शिकवतं. कर्तव्य काय हे आम्हाला राम शिकवतो. जबाबदारी काय हे आम्हाला राम शिकवतो.
परमेश्वर काय हे आम्हाला राम शिकवतो, परमात्मा काय हे आम्हाला राम शिकवतो, जगणं वागणं बोलणं हे आम्हाला सगळं राम शिकवतो. म्हणून आधी राम कळून घ्या. विठ्ठल अमृतासारखं संतांचं जीवन आहे, पण त्यांनाही त्रास देणारी लोक त्यांना सोडलं नाही. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. जगाच्या कल्याणासाठी चांगली लोक अवतार घेतात, पण त्यांना किती त्रास होतो, किती अवतार तुम्हारा अवतार तुम्हारा अवतार तुम्हारा या करना, अवतार तुम्हारा या करना. अवतार तुम्हारा उदराया जन जीवा, उदराया जन जीवा, अवतार तुम्हारा या करना, अवतार तुम्हारा या करना. अहो त्यांना सुद्धा त्रास होतो. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. जगाच्या कल्याणासाठी चांगली माणसं अवतार घेतात, त्रास होतो त्यांना. त्रास होता माझ्या महावैष्णव ज्ञानोबारायांना. 5 वर्षाचे ज्ञानोबाराय, छोटीशी मुक्ताई, लहानशे सोपान काका, निवृत्ती दादा. आणि त्या दिवशी विठ्ठलपंत पैठणमध्ये आहेत. का? भीक मागत होते, दयेची याचना करत होते त्या धर्म मार्तंडा समोर. माझ्या मुलांच्या मुंजी होऊ द्या, त्यांना समाजात वागता येऊ द्या, त्यांना वाळीत नका टाकू. तुम्ही द्याल ना ती शिक्षा मला मान्य. माझ्या मुलांच्या मुंजी होऊ द्या. गणेश शास्त्री गोपाळ भट्ट समोर बसले आणि त्यांनी सांगितलं, एकच शिक्षा आहे तुम्हाला विठ्ठलपंत, देहांत प्रायश्चित. देहांत प्रायश्चित शब्द कानावर आले. विठ्ठलपंताचं शरीर थरारलं. कागद घेतला, झप 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 पावलं टाकत सिद्ध बेटेच्या दिशेनं आले. रुक्मिणी माता दिवाबत्ती करून विठ्ठलपंताची वाट बघत बसली. आलात स्वामी, आलात? काय निर्णय झाला? काय सांगितलं त्या धर्म मार्तंडांनी? आता होणार ना आपल्या मुलांच्या मुंजी? आता घेतील ना त्यांना समाजात? घेतील, घेतील रुक्मिणी, पण त्यासाठी एक करावं लागल. रुक्मिणी अगं आपल्याला देहांत प्रायश्चित घ्यावं लागल ग, देहांत प्रायश्चित. रुक्मिणी मातेच्या अंगावर सर्व दिशी काटा उभा राहिला. पतिव्रता होती. विचारलं, केव्हा निघायचं स्वामी? पतीनं सांगितलं आज मध्यरात्री निघायचं. रुक्मिणी मातेनं त्या दिवशी मांड्याचा स्वयंपाक केला. माझ्या ज्ञानाला मांडे फार आवडतात, माझ्या ज्ञानाला मांडे फार आवडतात. मांडाचा स्वयंपाक झाला. एक घास घेतला, मुक्ताच्या तोंडात घातला. आईच्या डोळ्यातून आसवाच्या धारा पाहिल्या आणि छोटीशी मुक्ता बोलते, आई लढतेस का ग तू? काय झालं आई? अहो बोलता पण नाही येत, बोबडे बोबडे बोल तिचे. आई का लढतेस ग? काही नाही बाळा, डोळ्यात कचरा गेला म्हणून रडू आलं. एक घास घेतला, माझ्या ज्ञानदादाच्या तोंडात घातला. एक घास घेतला, सोपान काकाच्या निवृत्ती दादाच्या तोंडात घातला. मुलं जेवली, मुलं झोपी गेली. त्या रात्री रुक्मिणी मातेनं शेवटचा घास घेतला. रुक्मिणी माता झोपी गेल्या. विठ्ठल पंतांनी वात वर केली, दिवाबत्ती केली. झोप नव्हती रात्रभर विठ्ठल पंतांना. पुरुषाचं दुःख कोणाला दिसत नसतं.
रात्रभर फक्त आपल्या 4 लेकरांकडे बघत होते विठ्ठल पंत. 2 कागद घेतले, शाई घेतला, बोडू घेतला, बोडू शाईत बुडवला आणि भर 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 2 पत्र लिहिली. एक लिहिलं त्या धर्म मार्तंडासाठी आणि दुसरं लिहिलं माझ्या ज्ञानदादांसाठी. पत्र देव्हाऱ्यात ठेवलं आणि हळूच रुक्मिणी मातेला आवाज दिला, रुक्मिणी उठा, जायची वेळ झाली, रुक्मिणी उठा. माझ्या रुक्मिणी मातेच्या अंगावर मुक्त हात टाकून झोपली होती. अरे जगातली पहिली आई आहे जी आपल्या लेकीचा हात बाजूला सारून देहांत प्रायश्चित घ्यायला जाते. जगातली पहिली आई मुक्ताचा हात बाजूला केला, ताटी बाहेर पहिलं पाऊल टाकलं आणि रुक्मिणी मातेचे पाय ओढत नव्हते, वळून फक्त आपल्या 4 लेकरांकडे बघत होती रुक्मिणी माता. रुक्मिणी नाही यायचं तर नका येऊ, जीव गुंतला ना तुमचा, मी तुमची पत्नी नाही रडते हो, या छोट्या छोट्या लेकरांची आई रडते हो. माझा ज्ञाना मोठा आहे, माझा सोपान मोठा आहे, माझा निवृत्ती मोठा आहे, पण माझी मुक्ता छोटीशी हो, तिला चोळीची गाठ पण नाही बांधता येतो, छोटीशी. झप झप पावलं टाकत त्या इंद्रायणी नदीच्या काठावर आले. त्या नदीच्या पाण्यामध्ये स्वतःला समर्पित करून घेतलं, देहांत प्रायश्चित घेतलं. का? त्या धर्म मार्तंडाचा आदेश होता म्हणून. आपल्या पोरांना न्याय मिळवण्यासाठी देहांत प्रायश्चित. दुसरा दिवस उजाडला, ज्ञानदादा उठले. ज्ञानदादांनी बघितलं देव्हाऱ्यात एक पत्र दिसलं. पत्र वाचलं ज्ञानदादांनी आणि हंबरडा फोडला. ए आई, ए बाबा म्हणून डसा डसा रडायला लागले ज्ञानदादा. आवाजानं मुक्ता धावत धावत आली, सोपान धावत धावत आला. दादा काय झालं रे, का लढतोस दादा, काय लिहिलंय त्या पत्रामध्ये? मुक्ते सोपाना, आता आपल्याला आई नाही राहिली ग, आता आपल्याला बाबा नाही राहिले. रडत होते लेकर. पहिला दिवस गेला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा दिवस उजाडला. माझे ज्ञानदादा भिंतीच्या आडोशाला बसलेत, माझी मुक्ता खांबाच्या जवळ बसले, माझे निवृत्ती दादा पायरीला टेकून, माझे सोपान काका पायरीवर बसले. एकाच ठिकाणी टक लावून बघणारे हे 4घे भावंड. आई बाप नाही राहिले आता. 7 दिवस झाले. ज्ञानदादाचं लक्ष गेलं मुक्ताकडं. ए मुक्ता, अजूनही रडतेस मुक्ता, काय झालं मुक्ता? मुक्ता तुला कुणी काही बोललं का? मुक्तानं सांगावं, नाही दादा कुणी नाही बोललं. मुक्ता आईची आठवण येते का ग? मुक्तानं सांगावं, नाही दादा. मुक्ता बाबाची आठवण येते का ग? मुक्तानं सांगावं, नाही दादा नाही येत. मुक्ता भूक लागली का तुला? ज्ञानदादांनी ओळखलं, माझी मुक्ता 8 दिवस झालं जेवली नाही, 8 दिवस झालं तिच्या पोटात अन्नाचा कण नाही. ज्ञानदादा उठले. मुक्ता धावत धावत आली, ज्ञानदादाच्या गळ्याला पडली, हंबरडा फोडला. मुक्ते आईची आठवण आली तर माझ्या गळ्यात पडून रड, आणि बाबाची आठवण आली तर निवृत्ती दादाच्या गळ्यात पडून रड. मुक्ता आपल्या 4घांना एकमेकांचे मायबाप बनायचंय. ज्ञानदादा उठले, झोळी घेतली, जप जप पावलं टाकत आळंदीत आले. एका दारापुढे येऊन थांबले. माय भिक्षा दे, भिक्षा वाढ माय, भिक्षा वाढ. दार उघडलं. आतमधून बघितलं तर काय, ए संन्यासाच्या कार्ट्या, सकाळी सकाळी आलास का रे थोबाड दाखवायला? चल, चालता होईतून. धाड दिशी दार बंद केलं. पुन्हा दुसऱ्या दारापुढं, माय भिक्षा वाढ. पुन्हा तोच प्रसंग.
पुन्हा तिसऱ्या दारापुढं. पण म्हणतात ना, कोणीच कोणाचं नसतं, तिथं कोणीतरी कोणाचं असतं. एक बाई पसाभर पीठ घेऊन आली, ज्ञानदादाच्या झोळीत टाकलं आणि म्हणाली, बाळा लवकर जा, कोणाला दिसू नको बाळा, लवकर जा. ज्ञानदादाच्या चेहऱ्यावर आनंद मावेनासा झाला. माझी मुक्ता 8 दिवस झाले जेवली नव्हती, आता तिला खायला मिळेल. झप झप पावलं टाकत निघाले. तेवढ्यात घोड्यावरून विसोबा खेचर आला. विसोबा खेचरचं लक्ष गेलं ज्ञानदादाकडं. ए नान्या, हे संन्यासाच्या कार्ट्या, काय आणलंस त्या झोळीत दाखव. फार दिशी झोळी ओढून घेतली. आतमध्ये बघितलं तर काय, कोरडा शिदा. हे संन्यासाच्या कार्ट्या, चोरून आणलंस ना रे, हे चोरून आणलंस म्हणून ती झोळी खाली उधळून लावली आणि चालता झाला. कुणास ठाऊक काय मनात आलं, परत वापस आला आणि त्या सांडलेल्या पिठामध्ये स्वतःच्या पायानं माती कालवली. ऐका कलेची महिमा. असत्यासी रिझले जना, पापा दिती अनुमोदन, करती हेळन संतांचे. नाही कळले ओ संत आम्हाला, ज्ञानोबाचं ज्ञान नाही कळलं, मुक्ताईचा विह नाही कळला, सोपान काकाची साधना निवृत्तीचा एकांत नाही कळला. नाही कळले आम्हाला संत. ज्ञानदादा आले, झोळी फेकून दिली, कुटी आत गेले. आतमध्ये समाधीस्थ अवस्थेत बसले. मुक्ता धावत धावत आली. दादा ताटी उघडा, दादा ताटी उघडा. जगाचा योगी पावन अवस्थेत बसलाय. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, हे पावन मनाचा, योगी 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 पावन मनाचा. साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले पाणी, विश्वरागे झाले वाणी, विश्वरागे झाले वाणी, विश्वरागे झाले योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्ही, संती सुखे व्हावे पाणी, शब्दे शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. त्याही काळी संतांना त्रास झाला. आजही समाजात काही करंटी माणसं आहेत. ज्ञानोबारायांना त्रास झाला, मुक्त विनवणी करू लागली. पाठीराखीत ज्ञानोबाची लाडकी मुक्ताई झाली. पाठीराखीत ज्ञानोबाची लाडकी मुक्ताई झाली. या बेसूर आयुष्यातील माझी अंगाई झाली.
वेळोवेळी कणखर तर वेळीच मऊ रुई झाली. ताई संकटात माझ्या कधी बाप तर कधी आई झाली. कधी बाप तर कधी आई झाली. भाऊ बहिणीच्या प्रत्येक संकटामध्ये खंबीरपणे उभा असतो. ज्ञानोबाराय आणि मुक्ताईकडनं बहीण भावाचं नातं कसं असावं हे तुम्ही आम्ही शिकलं पाहिजे. त्याही काळी त्रास झाला संतांना. आजही दुर्जन सक्रिय होतात कारण सज्जनांची निष्क्रियता वाढते. सज्जन निष्क्रिय होतात म्हणून दुर्जनांचं तोंड चालते. म्हणून आपण निष्क्रिय होऊन चालणार नाही. ज्या ठिकाणी गजराची अपेक्षा आहे त्या ठिकाणी वाजू की नको, 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 वाजू की नको असं नाही करायचं. खानकन टाळीचा आवाजान मुखातून भजन आलंच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. असंच एक अमृताचं फळ एका वेलीनं जन्माला घातलं. एक शककर्ता राजा या भूमीला मिळाला. समाजाची अवहेलना पाहवत नाही म्हणून 5 वर्षाच्या लेकराला स्वप्न बघायला शिकवलं. कोणी? एका अमृताच्या वेलीनं. जिजाऊ माता त्या वेलीचं नाव. 5 वर्षाच्या लेकराला स्वराज्य स्थापनेचे धडे शिकवले. बाळा, तुला गोरगरिबांचं, रयतेचं, शेतकऱ्यांचं हिंदवी स्वराज्य स्थापन करायचे. बोल, करशील का? बघा, इथं जे मोठी माणसं आहेत ना सगळी, संस्कार करण्याची जबाबदारी आपली असते. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. त्याची येर अनुष्ठती सामान्य सकल. यद्यदा चरिती श्रेष्ठ तत्त देवे तरोजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. हे संस्कार मासाहेब जिजाऊंनी केली. पोटात असतानाच बाळाला विचारायची, बाळा बोल, करशील का रे स्वराज्य स्थापन? 5 वर्षाची. आमच्या आताचे लेकरं आठवून बघा. आई बाळाला संस्कार करत होती. बाळा, आजूबाजूला सगळा गुलामीचा अंधार पसरलाय. माणसं परगंदा होऊन देशोधडीला लागलेत. देवळातला देव सुरक्षित नव्हता की वेधशाळेतला वेद सुरक्षित नव्हता. तरुणांचं पराक्रम नाही, स्त्रियांचं शील राखलं जात नव्हतं, वृद्धांचं जीवन सुरक्षित नव्हतं, काहीच सुरक्षित नव्हतं या महाराष्ट्रात. 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावरती थयाथई नाचत होत्या. मंदिराचे मंदिरं लुटली जात होती. गोठ्यातली गाय मरू लागली, घरातली माय मरू लागली. अशा परिस्थितीमध्ये एका आईनं पोटातल्या बाळाला सांगावं, बाळा तुला स्वराज्य स्थापन करायचे, बोल, करशील का? तेव्हा ते गर्भातलं बाळ असं घट्ट मुठी आवळत होतं. मासाहेब करेल स्वराज्य स्थापन. जणू ते बाळ आईला सांगत होतं, मासाहेब तुमची इच्छा श्रींचा आशीर्वाद असेल तर हे राज्य होईल ही काळ्या दगडावरची रेष आहे मासाहेब. आजूबाजूला सगळा गुलामीचा अंधार पसरलाय, पण बाळा तुला पंथी बनायचे, बोल, बनशील का रे? अखेर तो दिवस उजाडला. 19 फेब्रुवारी 1630. शिवनेरीचा परिसर आनंदाने नाहून निघाला. कारण यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, सोनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजलं, माझ्या गडावर माझ्या राजाचं नाव गाजलं, माझ्या गडावर. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजलं.
गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. सगळ्यांनी हात वर करा. छत्रपती शिवाजी महाराजांचं कवी भूषणनं रचलेलं काव्य सगळ्यांनी माझ्या सोबत टाळी वाजवायची. आताच नाही, मी म्हणणार काव्य माझ्या सोबत वाजवायची. इंद्रजिमी जंब पर वाडऊस अंब पर रावणौस दंब पर रघुकुल राज है पोनबारी बाह पर संबुरती नाह पर जोसस बाह पर रामद्विज राज है दावा ध्रुव दुंड पर चिता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है तेजतम अंश पर कन्नजमी कंस पर तोमलिच बंस पर शेर शिवराज है शेर शिवराज है शेर शिवराज है शेर शिवराज है. बोला छत्रपती शिवाजी महाराज की असं अमृताचं फळ जन्माला घातलंय. नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की आमच्या अंगामध्ये 10 हत्तीची ताकद येते. ही ताकद त्या आईच्या संस्कारामध्ये होती. ज्यावेळी स्वराज्यावरती अफजल खान नावाचं संकट चालून आलं, साधा नव्हता तो अफजल खान. गर अर्ज कुणादा सिफर अला फजल फुजला व फजल अफजल अझहर मलकी बजाय तस्बी आवाज आयत की अफजल अफजल. म्हणजे उच्चातल्या उच्च स्वराला विचारलं या पृथ्वी तलावरचा सर्वश्रेष्ठ माणूस कोण, तर सगळीकडनं आवाज येईल अफजल 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 अफजल. 2 मिनिटात ठोकला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी. साधा नव्हता. हरे रंग का सपना पाले अफजल आया था इस माती में. हरे रंग का सपना पाले अफजल आया था इस माती में, लेकिन छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसके छाती में, भगवा उसके छाती में. तुकोबाराय आणि शिवराय यांच्या रूपाने भक्ती आणि शक्तीचा संगम या महाराष्ट्रानं पाहिलाय. संकट तुकोबारायांच्या आयुष्यात आली, पण तुकोबाराय समाधानी येतो. संकट शिवरायांच्या आयुष्यात आली. तुकोबाराय म्हणाले बरं झालं, बरे झाले देवा आता निघाले दिवाळे परिया दुष्काळे पिढा केली. बरं झालं म्हणले देवा दुष्काळ पडला. बरं झालं देवा बाईल कर्कशा परिही दुर्दशा जना मज. बरं झालं म्हणले देवा तुम्हाला अशी बायको दिलीस जी उठता बसता खाता पिता रोज पांडुरंगाला शिव्या द्यायची. या काळ तोंडाचं थोबाड बघावं लागतंय अशी ती देवाला म्हणायची. पण वाईट नव्हती. पतिदेवाच्या माध्यमातून विश्वदेवाला भजत होती आवली. तरीही तुकोबाराय समाधानी आहेत. बरं झालं म्हणले देवा तू मला अशी बायको दिलीस. आज माणूस समाधानी नाहीये. आमचं कसं झालंय, माझी बायको माझा बंगला माझी गाडी आणि माझ्याच बायकोची गोल गोल साडी. बस याच्या पलीकडे देवाचं देशाचं धर्माचं काही घेणं देणं नाही. माऊलींनी हे विश्वाची माझे घर म्हटले. विश्वाची माझे घर, पण आपण हे घरची माझे विश्व म्हणत बसलो. संसार 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 आपला आहेच काय हो. संसारात आहेच काय बाबा, एक बायको 2 पोरं आणि 10-12 एकर जमीन हायच काय आपलं. पण संसार त्या रावणाचा केवढा होता. सोनियाची पुरी समुद्राचा वेढा. सोनियाची पुरी समुद्राचा वेढा. समुदाय गाढा राक्षसांचा. समुदाय गाढा राक्षसांचा. समुद्राची पुरी समुदाय गाढा राक्षसा
सोन्याची पुरी समुद्राचा वेढा बोला याचे पुरे समुद्राचा वेडा समुदाय गाढा राक्षसांचा सोन्याची पुरी समुद्राचा वेढा सोन्याची पुरी समुद्राचा वेढा समुदाय गाढा राक्षसांचा समुदाय गाढा राक्षसांचा पुरी समुद्राचा वेढा सोन्याची पुरी समुद्राचा वेढा समुदाय गाढा समुदाय गाढा सोन्याची धनाची संपत्तीची काही कमी नव्हतीच, पण बायकाईची सुद्धा काही कमी नव्हती. सोनियाची पुरी समुद्राचा वेढा एकट्या रावणाला किती बायका होत्या? 80,000 त्यांच्या कांता मंडोदरी पतिव्रता मंडोदरी पतिव्रता मंडोदरी पतिव्रता 80,000 त्यांच्या कांता मंडोदरी पतिव्रता मंडोदरी पतिव्रता मंडोदरी पतिव्रता. एकट्या रावणाला 80,000 बायका होत्या. किती? 80,000. ऐकूनच कसं वाटतंय? 80,000. 80 सहस्त्र भार्या लंकेशा. किती होत्या एकट्या रावणाला? 80,000. आमची एकीनच भाकर बंद केली. त्यानं 80,000 कशा सांभाळल्या असतील? बरं, त्या 80,000 बायका नुसत्या करून ठेवल्या नव्हत्या. 80,000 बायकाची 1,00,000 पोरं. 1,00,000 पोरायच्या 1,00,000 सुना. आपल्या गावरान भाषेत सांगू, स्वतंत्र मतदारसंघच. फॉर्म भरणे निवडून येणे, फॉर्म भरणे निवडून येणे. प्रचाराच्या सभाच घ्यायच्या नाही. एवढा त्या रावणाचा संसार. पण त्या रावणाला मुलगी मात्र एकच होती. काय नाव त्याच्या मुलीचं? एकच होती रावणाला मुलगी. कोणी सांगा रावणाच्या मुलीचं नाव काय? कोणी सांगा? 500 रुपये घेऊन जा. द्याव 500 रुपये. सांगितलं तर द्यायचे, आता नाही द्यायचे. कोणी सांगा रावणाच्या पोरीचं नाव काय? 500 रुपये घेऊन जा. पुढचं ऐका येत नसेल तर मी सांगते, आधी 500 ठेवा सगळ्यांनी. रावणाला मुलगी एकच होती आणि त्या रावणाच्या मुलीचं नाव होतं सुवर्ण मच्छा. विठ्ठल विठ्ठल. एवढा त्या रावणाचा संसार. पण आज आम्ही संसारात एवढे गुरफटलो, ना देवाचा ना देशाचा धर्माचा विचार. देव आम्हाला भेटतो, परमात्मा आम्हालाही भेटतो, पण त्यासाठी काय करावं लागल? तुकोबाराय सांगतात अभंगाच्या दुसऱ्या. आशियाचा संग देई नारायणा 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 नारायणा आशियाचा संग देई नारायणा नारायणा. मुलिया
जयाचिया बोलावा वचना जयाचिया जयाचिया बोलावा वचना जयाचिया बोलावा जयाचिया बोलावा जयाचिया बोलावा वचना जयाचिया बोलावा वचना जयाचिया ऐसिया तो संग येणारा ऐसिया तो संग येणारा ऐसियाचा संग नारायण ऐसियाचा संग ऐसियाचा संग देई नारायणा ओलावा वचना जयाचिया. आता ओलावा वंचन म्हणजे काय? देवा तू मला आशांचा संग दे ज्यांच्या वचनामध्ये भगवत प्रेमाचा ओलावा असेल. ओलावा म्हणजे काय? शब्द भिजवायचे का? नाही. शब्दावर पाणी ओतायचं नाही. तर वाणी कशी वापरायची, कसं बोलायचं? साच आणि मवाळ बोलू ऐसे बोले बोलू ऐसे बोले जे बोले विठ्ठले डोले जे बोले बोलू ऐसे बोले बोलू ऐसे बोले बोले विठ्ठल डोले बोले विठ्ठल बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. माझ्या बोलण्यानं दुसऱ्याच्या अंतःकरणातला विठ्ठल डोलला पाहिजे, असं आपलं बोलणं पाहिजे. मायाळू साच आणि मवाळ मिथले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माझ्या बोलण्यानं दुसऱ्याचं मन दुखवू नये. का हो आम्ही काय एखाद्याला दुखवायचं? सगळं त्याच्या सत्तेनं चाललंय तर तुम्ही आम्ही कोण आहोत? वृक्षाची पाने हालेजाची सत्ता. सगळं त्याच्या सत्तेनं चाललंय देवाच्या कृपेनं, तर आपण कोण आहोत? आपण का दुखवायचं एखाद्याच्या मनाला? म्हणून चांगलं बोलावा. आमच्या बोलण्यात विठ्ठल असावा, आमच्या चालण्यात विठ्ठल असावा, आमच्या पाहण्यात विठ्ठल असावा, आमच्या कर्मात आमच्या कृतीत विठ्ठल असावा. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. पण आम्हाला ते जमत नाही. संतांना ते जमतं. आपल्या बोलण्यात संतांचं बोलणं असं आहे की दुसऱ्याच्या अंतःकरणाला कधीच दुखवत नाहीत. आमच्या इकडे एखादा पाहुणा येत असेल तर त्याचं स्वागत कसं करावं? कसं करावं स्वागत? पाहुणा येत असेल तर सानंदम सदनम सुताश्च सुदेया, कांता आणि मृदू भाषण. पण आम्हाला ते जमत नाही. काही ठिकाणी गोड भाषा वापरतात बघा. पाहुणा येत असेल तर या, बसा, चहा घेणार का, पाणी घेणार का? किती गोड भाषा आहे हो. अंग टाकून घेणार का? अंग टाकून घेणार का म्हणजे काय? आराम करणार का? किती गोड भाषा वापरतात. पण आमच्या इकडे एखादा पाहुणा येऊ द्या, या, बसा, गिळा आणि पसरा. विठ्ठल विठ्ठल इतकं सुंदर आमचं बोलणं पाहिजे, पण आम्हाला ते जमत नाही. मग आपल्याला संतांचा संग करायचा आहे. त्या संतांना ओळखायचं कसं? आजकाल समाजात खूप संत झाले. ऐसे संत झाले कली, हाती तमाखूची नळी. समाजात असे सुद्धा काही संत आहेत
मग आता संतांना ओळखायचं कसं? गळामाळ शोभे आत्मरूप शांती, भक्तिभाव डोही धरू टाळ हाती. गळ्यात माळ आहे आणि मस्कन याच्या अंगावर त्याच्या अंगावर ओरडायचं, अशांना संत म्हणायचं का? नाही. मग कसे असतात संत? नाहीतर मग सूर्याचेही चित्र काढो पाहे, परिप्रकाशाचे अंग आणि ताणही. एका जगप्रसिद्ध चित्रकारानं फार सुंदर सूर्याचं पेंटिंग केलं आणि चिपकून टाकलं घरामध्ये. ते फार सुंदर सूर्याचं पेंटिंग केलं. तेवढ्यात अचानक लाईट गेली आणि कोणीतरी म्हणाला तो घरातला सूर्य घेऊन या. म्हणजे चित्रानं प्रकाश येणार आहे का? नाही. तसं साधूचं, संताचं, संन्यासाचं सोंग घेतल्यावर संन्याशी बनता येईल का? नाही. मग कसं असतं त्यांचं सेवन? कसा असतो त्यांचा कंठ? कसं असतं त्यांचं खाणं? कसं असतं पिणं? तुकोबाराय सांगतात, शीतळ कंठाची शीत पुष्टकांती तैसी दिसेवरी, ऐसी याचा संग देई नारायणा, ओलावा वचना जयाचिया. ज्यांचा कंठ चांगला असेल, ज्यांचं खाणं चांगलं असेल, ज्यांचं पिणं चांगलं असेल, अशांचा संग मला तू दे भगवंता. पुष्टकांती तैसी दिसेवरी. पुष्टकांती म्हणजे काय? आपली शरीरयष्टी, बॉडी कशी असावी? भगतसिंगांसारखी. ज्यावेळी भगतसिंगांना फाशी होत होती त्या दिवशी भगतसिंग व्यायाम करत बसले. ज्या दिवशी फाशी त्या दिवशी व्यायाम. जेलरला आश्चर्य वाटलं. जेलरला विचारलं, काय हो भगतसिंग, तुम्हाला माहित नाही तुम्हाला आज फाशी होणार आहे? भगतसिंग म्हणाले, जेलर साहेब, मला चांगलंच माहिती आहे की मला आज फाशी होणार आहे. मग तुम्ही आज व्यायाम का करता? आज व्यायाम करून त्याचा काही उपयोग होणार आहे का? त्यावेळेस भगतसिंगांनी फार सुंदर उत्तर दिलं. भगतसिंग म्हणतात, जेलर साहेब, त्याचं काय ना, मी जेव्हा लहान होतो, मी जेव्हा छोटा होतो, तेव्हा माझी आई देवपूजा करायची. आई देवपूजा करायची आणि मला बागेत फुलं आणायला पाठवायची. मीही बागेतली सगळी फुलं घेऊन यायचो, आईच्या जवळ द्यायचो. पण आई सगळीच फुलं देवाला वाहायची नाही, तर त्यातली काही गोंडस, टवटवीत, पांढरी शुभ्र तजेलदार फुलं निवडून आई देवाला वाहायची.
तेव्हा मला कळालं की सुकलेल्या फुलांना देवाजवळ जागा नाही, तर चांगल्या गोंडस टवटवीत फुलांनाच देव जवळ घेतो. मग मी आज माझ्या भारत मातेसाठी समर्पित होतोय, मी माझ्या देशासाठी फासावरती जातोय. मग मी सुकलेलं शरीर घेऊन कसं जाऊ, म्हणून मी व्यायाम करतोय. याला म्हणायचं देशभक्ती. एवढी निष्ठा पाहिजे. पुष्टकांती छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांसारखी हवी. एक एक मावळा हत्तीला भारी पडायचा. धर्मवीर छत्रपती शंभूराजांसारखी शेवटच्या श्वासापर्यंत शंभूराजे लढत राहिले. कुणीतरी येत होतं डोळ्यामध्ये सळे अश्रू जात होतं, कुणीतरी येत होतं जिभेवर कट्यारीचा घाव घालून जात होतं, कुणीतरी येत होतं देहाचे तुकडे 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 करून जात होतं, कुणीतरी येत होतं हात पाय छाटून जात होतं. पण शंभूराजे झुकले नाही, थकले नाही, वाकले नाही. ये संबा 1000 बार जिएगा, 1000 बार मरेगा, लेकिन अपना हिंदू धर्म कभी नहीं छोड़ेगा, अपना हिंदू धर्म कभी नहीं छोड़ेगा. अशी असावी निष्ठा. छत्रपती शिवरायांचा एक मावळा, युद्धामध्ये त्या मावळ्याचा हात तुटला मावळ्याचा, आणि मावळा घरी बसला. तेवढ्यात राजे भेटायला आले. बघताच मावळ्याच्या डोळ्यातून खळखळ अश्रू आले. मावळा रडायला लागला. आमचा मावळा रडतोय हे बघून राजे किंचाळले आणि म्हणाले, ए लाज वाटत नाही तुला? अरे या मातीसाठी लढणारे आपण वीर, साधा एक हात गेला म्हणून रडतोयस? त्यावेळेस मावळ्यानं काय सुंदर उत्तर दिलं, राजा हात काय, हा देह काय, हे संपूर्ण जीवन तुमच्या समर्पित केलंय. राजा हात गेला म्हणून कधीच रडणार नाही. राजा रडतोय तो याच्यासाठी, आज माझा राजा, माझा शिवबा आज पहिल्यांदा या मावळ्याच्या झोपडीत आलाय आणि त्यांना वाकून मुजरा करायसाठी माझ्याकडे हात नाही, माझ्याकडे आज हात नाही. याला म्हणायचं निष्ठा. एवढी निष्ठा पाहिजे आमची आहे. शिवजयंती आलं की आमच्या पोरांच्या अंगात भगवं वादळ येतं. शिवरायांसारखी दाढी, कपाळवरती चंद्रकोर, कानात बाली, झालो मी शिवरायांचा मावळा. पण दादांनो, मी शिवरायांसारखा दिसतो का याच्यापेक्षा मी शिवरायांसारखा वागतो का हे जास्त महत्वाचं आहे. शिवजयंतीला आमची पोरं डीजे लावतात, मिरवणूक काढतात, गाणे लावतात. जयंती अख्ख्या महाराष्ट्राच्या बाप्पाची, आणि गाणं शांताबाई. कुठं नेऊन ठेवलंय आपण? छत्रपती शिवरायांना डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांना डोक्यात घ्या. आज ही खरी काळाची गरज आहे. आमचं कसं झालंय, काही धडाडीचे कार्यकर्ते शिवजयंतीला बाया नाचवतात. एवढीच हौस असेल तर तुमच्या घरी बोलावून नाचवा. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, महाराजांनी कधीच बाई नाचवली नाही तर बाई वाचवली. ही जयंती विचारांनी साजरी करा. म्हणून एक सांगते, तुम्हाला छत्रपती शिवरायांचे मावळे व्हायचे ना, तर एक ऐका, वाईट गोष्टीमध्ये कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. वाईट गोष्टीमध्ये कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. दारू, गुटखा, तंबाखू हे असलं करून तुम्हाला मिळतंय तरी काय? अरे अर्ध्या रात्री 12 वाजता एखादी पोरगी दिसली तर तिला समजा तुम्ही तुमची माय. तुम्हीच असाल या कलयुगातले खरे शिवराय, तुम्हीच असाल. हे विचार, महापुरुषांचे, संतांचे विचार आमच्या मनात रुजले पाहिजे. काल परवा एके ठिकाणी कार्यक्रमाला गेले. कार्यक्रमाला थोडा वेळ होता. तिकडून आला पप्प्या. इथं कोणी असेल तर मनावर घेऊ नका. पप्प्या आला आणि म्हणाला, ताई चला आमच्या घरी चहा घ्यायला. गेलो पप्प्याच्या घरी चहा घ्यायला. पप्प्याच्या दारात होत्या म्हशी. पप्प्याला म्हणलं, पप्प्या म्हशीत दूध देतात की?
पप्या म्हणला महाराज देत नाहीत, काढावं लागत आहे. पुढे गेलो, बसा म्हणले चहा घ्यायचंय. तिकडून त्याचे वडील आले, म्हणले ताई पाणी घ्या. म्हणलं नाही महाराज, सर्दी झाली म्हणलं मला. अहो घ्याव, चांगली थंडगार बिसलरी आहे म्हणले. म्हणलं नाही काका, खरंच मला सर्दी झाली. काका म्हणले ताई जात नसल सर्दी तर घेऊन बघा अर्धी. विठ्ठल विठ्ठल. एका मुलाला काल प्रश्न विचारला, काय रे बाळा 10 मधून 10 गेले किती? किती? 10 मधून 10 गेले. त्या पोराला उत्तर सांगता येत नव्हतं. ते म्हणलं काय म्हणल्या? मी म्हणलं अरे 10 मधून 10 गेले किती? ते म्हणलं आपल्याला काय एवढं अवघड उत्तर सांगता येणार गडे, काहीतरी सोपं विचारा म्हणला. अरे म्हणलं सोपंच तर आहे, 10 मधून 10 गेले किती राहिले? नाही म्हणला काहीतरी लॉजिक विचारा मला. मी म्हणलं समज तुझ्या आईनं तुला डब्यामध्ये 2 पोळ्या दिल्या, 2 पोळ्या दिल्या, त्याच्यातल्या तू 2 खाल्ल्या, खाली काय राहिलं? ते म्हणलं भात. विठ्ठल विठ्ठल. आमचा तरुण छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे भगतसिंग सारखा असावा, पण आमचा तरुण ज्याला रोज रात्री आणावं लागते धरून, असा आमचा आजकालचा तरुण. म्हणून आपलं सेवन, आपला कंठ चांगला असावा. विठोबा रखुमाई, 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 माणसाच्या आयुष्यात संगतीचं फार मोठं महत्त्व असतं. जसं चंदनाच्या झाडाच्या सहवासात दुसरी झाडं गेली तर ती सुद्धा चंदनाचाच वास देतात, तसं आपण ज्या लोकांमध्ये उठतो, ज्या लोकांमध्ये बसतो, त्यांचाच परिणाम आपल्यावरती होत असतं. तुकोबराय सांगतात शेवटच्या चरणात, तुका म्हणे तैसा होय जात संग, तुका म्हणे तैसा होय जात संग, तुका म्हणे तैसे होई जात संगे, तुका म्हणे तैसे होई जात संगे, तुका म्हणे तैसे होय जात संगे, तुका म्हणे तैसे होय जात संगे, तुका म्हणे तैसे होई जात संगे संगे, तुका म्हणे होई जात संगे, वास लाग्यांगे चंदनाचा, वास लाग्यांगे चंदनाचा, ऐसियाचा संग येई नारायण, ऐसियाचा संग येई नारायण, वास लागे अंगे चंदनाचा, वास लागे अंगे चंदनाचा, ऐसियाचा संग जय नारायण, ऐसियाचा संग जय नारायण, वलवा वंचा
ओलावा ओलावा वचना जयाचिया ओलावा वचना जयाचिया ओलावा वचना जयाचिया ओलावा वचना जयाचिया जयाचिया ओलावा वचना सजन नयन नितधार बरसती सजन नयन नितधार बरसती मर्मगंधत्या मर्मगंधत्या मध्ये मिसळती सजन नयन नितधार बरसती सजन नयन नितधार बरसती ओलावा वचना जया दया जया ओलावा वचना ओलावा वचना जयाचिया ओलावा वचना जयाचिया 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 ओलावा वचना जयाचिया ओलावा वचना जयाचिया ओलावा वचना जयाचिया ऐसियाचा संग हे नारायण नारायण ऐसियाचा संग हे नारायण तैसे होईजेत संगे तुका म्हणे तैसे होईजेत संगे वास लागे अंगे चंदनाचा ऐसियाचा संग देई नारायणा ओलावा वचना जयाचिया तुकोबराय म्हणतात अशांचा संग दे ओलावा वचन असेल. एका राजानं 2 पोपट विकत घेतले. 2 पोपट घेतले. एक दिला कसायाच्या घरी आणि दुसरा दिला साधूच्या घरी.
दोन्ही पोपट दोन घरी वाढू लागले. एके दिवशी राजा फेरफटका मारावा म्हणून नगरात आला. पहिले आलं साधूचं घर. साधूच्या घराच्या भिंतीला छान पोपट अडकून ठेवला होता. तो पोपट राजाला बघून बोलायला लागला, राजे साहेब या, तुम्ही फार पराक्रमी आहात, तुम्ही फार दानशूर आहात, तुमचा सदा विजय असो, तुमचा जय जयकार असो. राजा, तुमच्यासारखा ज्ञानी महापुरुष मी कधीच पाहिला नाही. तुम्ही सदा महान होत जाओ. हे ऐकून राजाला कौतुक वाटलं. राजा म्हणाला, प्रधान, काय सुंदर बोलतो हा पोपट, याला काहीतरी बक्षीस द्या. ठरलं, पोपटाला बक्षीस द्यायचं. पुढं गेलं. पुढं आलं कसायाचं घर. कसायाच्या घराच्या भिंतीलाही पोपट अडकून ठेवला होता. तो पोपट राजाला बघून बोलायला लागला, राजे साहेब काय बोंबलत फिरता राव, तुम्हाला अक्कल तर जराशी नाही. राज्य कसं सांभाळावं याचं काय भान तुम्हाला नाही. तुमच्यासारखा मूर्ख राजा मी कधीच बघितला नाही. हे ऐकून राजाला राग आला. राजा संतापला. राजा म्हणाला, प्रधान, याला काहीतरी शिक्षा द्या. ठरलं, साधूच्या घरच्या पोपटाला बक्षीस आणि कसायाच्या घरच्या पोपटाला शिक्षा द्यायची. कार्यक्रम चालू झाला ठरल्याप्रमाणे. पण त्याच वेळी साधूच्या घरचा पोपट बोलला. तो म्हणाला, राजे साहेब, त्याला शिक्षा देऊ नका हो, त्याची काही चुकी नाही. वास्तविक तो आणि मी दोघं सख्खे भाऊच आहोत, पण आमच्यावर संगतीचा परिणाम झालाय. तो कसायाच्या घरी वाढला. कसायाच्या घरचा शिव्याशाप त्याच्या रोज कानावर पडत राहिला, म्हणून तो तसं बोलत राहिला. मी साधूच्या घरी वाढलो. साधूच्या घरचा हरिपाठ, स्तुतिपाठ, भजन, कीर्तन माझ्या कानावर आलं, म्हणून मी तुमची स्तुती करायला लागलो. हा त्याचा अवगुण किंवा माझा गुण आहे का? नाही, तर हा संगतीचा परिणाम आहे. म्हणूनच चांगल्या माणसांची संगती करावी. आजकाल मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलणारे आमचेच भाऊ संगीता वानखेडे, अजय बारसकर ते मागं बोलू लागले, आमचेच भाऊ, पण त्यांच्यावर संगतीचा परिणाम झाला. मनोज जरांगे पाटलांचा लढा हा सर्वसामान्य मराठ्यांच्या लेकरांसाठी आहे. तो कोण्या सत्ताधाऱ्यांसाठी, श्रीमंतांच्या लेकरांसाठी नाहीये. आज आमच्या समाजातल्या मुलांना 90-95% मार्क्स असून सुद्धा कुठेतरी घरीच बसावं लागतंय. पण दुसऱ्या समाजातील, दुसऱ्या जातीचे त्याचेच मित्र एका ताटात जेवलेले 40-50% पुढे निघून जातात. का? तर याचा पाया फक्त आणि फक्त आरक्षण. म्हणून मनोज जरांगे पाटलांचा लढा आहे. हा लढा कोण्या एकट्यासाठी नाहीये. मायमाऊल्यांनो, हा लढा तुमच्या आमच्या लेकरांच्या भवितव्यासाठी आहे. ना सत्तेसाठी, ना पैशासाठी, ना खुर्चीसाठी. ना सत्तेसाठी, ना पैशासाठी, ना खुर्चीसाठी मनोज जरांगे पाटील लढतात फक्त तुमच्या आमच्या लेकरांसाठी. आज आमच्या लेकरांचं अस्तित्व धोक्यात आहे. आमच्या आंतरवालीमध्ये माया बहिणींवर लाठीचार्ज केला. तिथं गेले होते कीर्तनाला. अक्षरशः परिस्थिती सांगत होत्या महिला. लाठीचार्ज झाला आमच्या माया बहिणींवर. आईच्या अंगातनं उडालेले रक्ताचे थेंब 5 महिन्याच्या लेकराच्या अंगावरती पडतात. काय चूक हो त्या 5 महिन्याच्या लेकराची? आम्ही आमचा न्याय मागत होतो, आम्ही आमचा हक्क मागत होतो, तरीही सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत, उलट आमच्यावरच लाठी हल्ला केला. ही गोष्ट विसरू नका मराठ्यांनो. जरांगे पाटलांनी सांगितलंय, ज्याला मतदान करायचे त्याला करा, ज्याला पाडायचे त्याला पाडा, पण आंतरवालीमध्ये आपल्या आया बहिणींच्या अंगावरचे वळ मात्र विसरू नका. हा लढा सत्याच्या बाजूने, न्यायाच्या बाजूने आहे. म्हणून तुम्ही तुमचे पक्ष, तुमचे नेते, तुमचे प्रेरणास्थान, तुमचे भैया साहेब चुलीत घाला. ते
काही कामाचे नाही. एकदा मराठा म्हणून ही लढाई अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले. आरक्षणाची आमच्या लेकरा बाळांची लढाई आम्हाला जिंकून दाखवायची आहे. आम्ही मराठे चुकूनही मुंगीच्या वाटेवर जात नाही. आम्ही मराठे चुकूनही मुंगीच्या वाटेवर जात नाही. पण जर कोणी आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करत असेल तर त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हा इतिहास आहे मराठ्यांचा. कुणाला म्हणायचं मराठा? कीर्तनातील टाळ मराठा. कीर्तनातील टाळ मराठा, वारकऱ्याच्या गळ्यातील माळ मराठा. कीर्तनातील टाळ मराठा, वारकऱ्याच्या गळ्यातील माळ मराठा, महाराष्ट्राची नाळ मराठा. बोला एक मराठा, एक मराठा. शिवबाची तलवार मराठा, शिवबाची तलवार मराठा, तलवारीची धार मराठा, शत्रूवरचा वार मराठा. बोला एक मराठा, एक मराठा. आपला आवाज कमी पडतोय. तिकडं माग महिला मंडळ, तुम्हाला आरक्षण पाहिजे की नाही? पाहिजे की नाही आरक्षण? तुम्हाला वाटतं की आमचे लेकरं बाळ सुद्धा अधिकारी व्हावे, डॉक्टर व्हावे, इंजिनियर व्हावे, वकील व्हावे, असं वाटतं की नाही? मग आवाज तुमच्या तोंडून आला पाहिजे. स्वराज्याचा घाट मराठा, स्वराज्याचा घाट मराठा, सह्याद्रीचा थाट मराठा. स्वराज्याचा घाट मराठा, सह्याद्रीचा थाट मराठा. वीर दौडले 7 मराठा, आरक्षणासाठी एक 7 मराठा. बोला एक मराठा, एक मराठा, एक मराठा. ही मराठ्यांची एकी, ही एकी आता एक वज्रमूठ आपल्याला फुटू द्यायची नाही. तुकोबरायांच्या अभंगाप्रमाणे एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. एकमेकाला सहाय्य करणं गरजेचं आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. उठू नका, उठू नका, यथामती एक मिनिट उठू नका, यथावकाश. उठू नका, उठू नका, एक मिनिट बसा. आपल्या सगळ्यांसमोर ही आजची 6व्या दिवसाची कीर्तन सेवा 7 दिवसाची 7व्या दिवसाची ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल सगळ्यांचेच मनापासून आभार मानते. आपण एवढा वेळ आलात. आपल्या या सप्ताहातील हे पहिलंच कीर्तन. असं म्हणतात आज हे लावलेलं रोपट अजून पुढं वाढत जाऊ, त्याचं वटवृक्षात रूपांतर हो, एवढंच माझ्याकडून आपल्या सर्वांना या सप्ताहाच्या कमिटीला मनापासून शुभेच्छा देते. थोरांनी पोरांना साथ द्या, पोरांनी थोरांना साथ द्या. सगळ्यांच्या साथीतून समाज प्रबोधन व्हावं, हाच यामागचा हेतू असावा. सगळ्यांचे मनापासून आभार मानते. जर काही योग्य वाटलं असेल तर ते घरी न्या, अयोग्य ते माझं मला परत करा. जर एखादं प्रमाण आवडलं असेल तर ते घरी न्या, एखादा शब्द आवडला असेल तर तो घरी न्या, एखादं वाक्य आवडलं असेल तर ते घरी न्या, एखादी ओवी आवडली असेल तर ती घरी न्या. काहीच नाही नेता आलं, शेजारच्याची चप्पल तरी न्या, पण न्या. सगळ्यांचे परत एकदा आभार मानते. माझे गुरुवर्य आदरणीय प्रवीण महाराज दुर्शिंग यांच्या चरणी साष्टांग दंडवत. आपण इतका वेळ बसलात. टाळकरी मंडळी, विनयकरी बाबा, सगळ्यांचे आयोजक मंडळी, सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आता ज्यांच्या चॅनलवरती हे शूटिंग चालू आहे असे आमचे गजर हरी कीर्तनाचा, बरोबर ना? वारकरी संप्रदाय चटका, वारकरी चटका या चॅनलचे सुद्धा मनापासून आभार मानते. आणि साऊंड सिस्टीम वाले दादा अत्यंत छान पद्धतीचा आवाज दिला, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. आणि राजेश दादा, रामभाऊ यांनी मला इथे बोलवलं, त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. आपल्या सगळ्यांचे मनापासून सप्ताह कमिटीचे आभार मानते.
करविली तैसी केली कटकट वाकडी की नीट देव जाणे साळुंखी मंजुळ बोलत असे वाणी शिकवितो धनी वेगळाची जय विठ्ठल जय जय